भीमा कोरेगाव 208वा शौर्य दिन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करकंबा येथे येऊन 88 वर्ष पूर्ण व उत्सव पार पडला। भीमा कोरेगाव 208व्या शौर्य दिनानिमित्त व 31 डिसेंबर 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करकंबा येथे आले होते। या दिनास 88 वर्ष पूर्ण होतात। याच दिनाचे औचित्य साधून दरवर्षी नवनवीन पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात येतो। या कार्यक्रमास मुंबई पोलीस सचिन गायकवाड, करकंबा पोलीस ठाण्याचे श्याम गायकवाड, भांगेसाहेब व ग्रामपंचायत सदस्य बापूनाना शिंदे, बहुजन समाज पार्टी माढा विधानसभा अध्यक्ष नितीन गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्याचबरोबर बहुजन समाज पार्टी करकंबा सेक्टर महिला अध्यक्षा मनीषा गायकवाड, तेजस्विनी गायकवाड, भारती तोपसौंदर या महिलांच्या मोठ्या संख्येतून व समाज बांधवांच्या अधिक मोठ्या संख्येतून भीमा कोरेगाव शौर्य दिन 208वा करकंबा पदस्पर्श पावनभूमी येथे पार पडला। 1937 बाबासाहेबांच्या पावन झालेल्या या चौथऱ्यावरती आजच्या दिनाचं औचित्य साधून विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। सर्वांनी सामूहिकरित्या बुद्धवंदना घ्यायची आहे। नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः। नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः। नमो तस्सः भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सः। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुदावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। शूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। आज आपण या ठिकाणी भीमा कोरेगावच्या शौर्य दिनानिमित्त तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 साली या ठिकाणी भेट दिली होती। त्या प्रसंगाचं स्मरण म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे। सर्वांना आज या ठिकाणी विनंती करतो की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। जय हिंद।